नमस्कार पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी आलो माझ्या मित्राच्या गावी गोगरला। आपल्या अजिंक्य शेठचं घर पण पूर्ण कोकण रहिवासी स्टाईलमध्ये आहे। त्या भावाचा नारळ, खोबरे तेल, सुपारी, फणस, कोकम, चिक्कू आणि अस्सल गावठी कोंबडी व अंडी यांचा खूप मोठा व्यवसाय आहे। आपल्या भावाचे सगळे प्रोडक्ट 100% ऑर्गॅनिक आहे आणि क्वालिटीमध्ये तर नादच नाही। भाऊ आपला डॉग लवर आहे, बघा कसा उचलून घेतला लाडूला। कसं घर आहे आपल्या भावाचं नक्की कमेंट करून सांगा। भावाने घराच्या आजूबाजूच्या परिसराचा पुरेपूर वापर केलेला आहे। फिरता फिरता आलो विहिरीवर, खूप उड्या मारायचं मन झालं विहिरीत, पण मनावर ताबा ठेवला आणि निघालो बागेत फिरायला। दुपार झाली म्हणून विचार केला जरा शेतात फिरून येऊ, जो साधारण 200 एकर मध्ये पसरलेला आहे। काका हे काय हो? अरे हे बाबा, हे आमच्या कोकणातलं मेवा आहे। हे हल्दी याला बोलतात। ह्या जुलै महिन्यात रुजतात, जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस असतात। पण याची भाजी होते ना एवढी चांगली होते, लोक पहाटे रानात जाऊन शोधायला लागतात। जास्त म्हणजे लोक जातात, कोणाला भेटत नाही म्हणून किती लोक जातात शोधायला। पण भाजीची मस्त आहे, हे बघा किती छान आहे। एक निसर्गाची देणगी आहे। ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, पण जाता जाता मामांनी दिलेली माहिती ऐकून जा।